जवळ असून मला मारता राहायचे हो तुम्ही. जवळ होई तर जवळसारखं राहिलं पाहिजे. जवळला अक्कल आहे का थोडीशी कसं राहायला लागते म्हणून. हा, माझ्या बहिणीला धोका देऊन राहिले. मी पहिलेच सांगितलं होतं लग्न करायच्या वेळेस, अगर माझ्या बहिणीला धोका दिला कधी जीवनात तर मी जिवंत सोडणारच नाही. समजलं काय? काहून काय केलं मी? असं गुन्हा केला का लय मोठा? हा, लयच मोठा गुन्हा केला. तुमची बहीण, आता तुमच्या बहिणीला काही मुलबाडच नाही होऊन राहिलं तर काय करू? मग माझा विचार झाला, दुसरं लग्न करून घेतो, एखादं मुलबाड होऊन जाईल. अच्छा, म्हणजे मग माझ्यासोबत मुलबाळासाठी लग्न करत होते तुम्ही, है ना? मला असं वाटलं की तुमचं खरंच प्रेम आहे माझ्यावर आणि तुमचं लग्न व्हायचंच आहे. हा, तरी सुमितने मला सांगितलं होतं, पण मी त्याचं कधी यकीन नाही केलं. हो, मुलबाडासाठी करत होतो. मुलबाड ठेवत होतो, तुला हाकलून देत होतो मग काही दिवसानं. वारे वा माणूस, निर्लज्ज कुठचा. शरम नावाची चीज नाही थोडीशी. स्वतःचे घर उद्ध्वस्त केलं आणि दुसऱ्यांचं पण करायला निघाला. पण असं नाही, एखादं मुलबाळ दत्तक का नाही घेतलं मग? नाही होतं तर तुला तर. अंजली, मला माफ कर आता. याच्यानंतर नाही करणार मी असं. माझी पहिली आणि आखरी गलती समजून मला माफ करून दे. आता याच्यानंतर माझ्याकडून कधी अशी गलती होणारच नाही. माफ ना मी तुला करतो. बस मग समजून जाय तर भुलून जाय. माफ कर म्हणून अंजलीने लय वेळा माफ केलं. हा, चांगलं चांगलं समजून अंजलीनं लय वेळा माफ केलं म्हटलं. अंजली आता माफ नाही करत. हा, दुसऱ्या बैले घेऊन इकडे तिकडे राहून राहिला तू. तुला लाज नाही वाटून राहिली? आपल्याला बायको आहे घरी, घरी नाही येऊन राहिला काही नाही. मग मी दादाला सांगितली गोष्ट. दादा अशी अशी गोष्ट आहे म्हटलं. किती वेळा लपून ठेवून रे तू गोष्ट? तुला शरम नाही वाटायला पाहिजे काय? हा, मुलबाळ होत नाही, मुलबाळ होत नाही. मुलबाळ व्हायसाठी तू कधी घरी तरी राहतं काय? तू फक्त माझ्या पैशासाठी माझ्यासोबत राहून राहिला. नाही तर काय गरज आहे तुला माझ्यासोबत राहायची? तुला बायकच पाहिजे ना दुसऱ्या? आता तू त्या बायकोसोबतच राह. एक परी पाहिजे ना, ह्या परी सोबतच राह. ते परी काम करत जाईल आणि तू खात जा जो. तसं तू आळशी माणूस आहे. हा, नाही तर मग असं करजो, तू वाजव, ते नाचते, पैसे येते, दोघं जण मस्त खा कमवायनं. बरोबर बोलल्या ताई तुम्ही, एक नंबर बरोबर बोलल्या. खरंच आहे. हे याची कंडिशन अशीच आहे म्हटलं दोघाची. हे हे कधी सुधरत नाही आणि तोही कधी सुधरत नाही. दोन्ही सारखेच आहे म्हटलं. तुझी बायको हातातून कशी काय गेली तुया? हा, माणसासारखा माणूस असून बायको तुला ऐकून नाही राहिली? ताई, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. माहित आहे, मी म्हटलं कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून हे माझ्यावर प्रेम करते, मी हिच्यावर करतो. मग तर हे लग्नाला नाही म्हणे म्हटलं माझ्यासोबत. हिचं दुसऱ्या मुलावरही प्रेम होतं आणि माझ्यावरही होतं. तर हे माहिती आहे काय, आता मी होतो पैसेवालं, तर हे काय म्हणे ठीक आहे मी करून घेतो म्हणे. मग लागली मला नोकरी. नोकरी लागली तर मग चांगलंच जमलं. मग हिच्या वडिलांना घेतलं मला दत्तक, म्हणजे कर्जबाई घेतलं. कर्जबाई म्हणजे त्याला एकच मुलगी आहे आणि प्रॉपर्टी भरपूर आहे. पण त्याने एकच अट ठेवली होती, त्याला माहिती होती आपली बिघडलेली पोरगी आहे म्हणून. ह्याच माणूस सुधरू शकते. पण मी नाही सुधरू शकलो ताईले. खरंच आज माझी हार झाली, हिची जीत झाली. तर हिच्या वडिलांना माझ्यासोबत लग्न लावून दिलं. तर हे जर समजून घ्या, कधी ना काही केलं समजा तर ही प्रॉपर्टी एक तर ट्रस्टली जाईल, नाही तर सगळी प्रॉपर्टी मला भेटल, असं लिहून दिलं आहे. मग इच्छा असेल तर मला भेटल, नसल तर ट्रस्टली चालली जाईल, असं लिहून दिलं आहे. म्हणून मी माझ्यासोबत लग्न केलं. मग माझ्यासोबत लग्न केलं, माझ्या घरी थोडंसं झालं वादविवाद. मग वादविवाद झाला म्हणून काय झालं? मग घर सोडलं का तुम्ही? हा बा, हे म्हणे इथं राहतच नाही मला, आणि राहायचं सोडा माझ्या बाबानंच मला काढून दिलं. म्हणे हिच्या आहे ना फक्त. हा, नाही तर बाबा मला काढत नव्हते. आजही मी त्याच घरात आहे बाबाच्या. तर बाबानं मला सरळ म्हटलं, बाबू बाबू तुला काय करायचं आहे कर, नाही करायचं आहे नको करू. अतोनात प्रॉपर्टी आमच्याजवळ, काहीची कमी नाही आहे. सगळे भाऊ सर्व्हिसवर आहे आम्ही. हां, तर हे चांगल्यानं राहून राहिली होती. जेवढा पगार येत होता ना मला ताई, तेवढाही पगार म्हटलं ही साड्या घेत होती फक्त. बस दर महिन्यात कपडे, एकही रुपयाचा आधार नव्हता घरी. मग कामही करत नाही होती काही. मग शेवटी बाबानं म्हटलं निघून जा म्हणे इथून, म्हणे तुमच्याकडून काही होत नाही तर. मी निघालो बा, गेलो एका साधारण घरात भाड्यानं राहासाठी. असं मग तिथून झाली स्टोरी चालू नाही हे माझ्या नवऱ्याची नीची? हा ताई, तिथूनच झाली. आता मी सहजरित्या इले एक वेळा ऑफिसला नेलं होतं. आता नेतेच माणूस एखाद्या वेळेस, असं वाटते ना माणसाला न्यावं म्हणून. म्हणजे आम्ही बाहेर चाललो होतो, तर मग फाईल राहिली होती द्यायची, तिला म्हटलं चल. मग तेव्हा ह्या बॉसनं म्हटलं, मला का माहिती याची नजर एवढी खराब आहे म्हणून. बॉसने इले पाहिलं. हां, इले पाहिलं आणि बस ह्या घरी चालला पण डायरेक्ट. घरी आला तर मी तुम्हाला घर ऑफर करतो, इथं कसे राहता तुम्ही झोपडीत, असं तसं केलं यानं. आणि इले सांगितलं वाटते घरगिरी नावानं करतो म्हणून. इले लालूच दिली, ही फसली ना जाड्यात. लालची आहे ना तुमची बायको. लालची आहे म्हणून फसली. चांगल्या बायका फसतच नाही कोणाच्या जाड्यात. प्रॉपर्टी देतो म्हणा का तिकडे काही देतो म्हणा. हा, हे लालची आहे तुमची बायको एक नंबरची. हे दादा हिच्यासोबत राहू नका तुम्ही आता. नाही बा, मी आयुष्यात 2 वेळा चोट खाल्ली आता. मागच्या वेळेस अशी पडून गेली होती एका पोरासोबत, त्याच कॉलेजमधल्या मित्रासोबत. आणि शेवटी ह्यात तो इले विकून राहिला होता म्हटलं. आणि मला माहीत झालं तर मी तिथं गेलो म्हटलं पोलीस घेऊन, आणि त्याला पकडून दिलं. मग आणि हे तेव्हापासून चाल बाई गलती झाली. घरी माहीत नाही केली ती गोष्ट, ते इले घरी ठेवलं. आणि हिनं शेवटी आता काय केलं, आता इथेच केलं. आता नाही माफ करत मी इले. हे अशी गुन्हा करत जाईन मी माफ करत जाऊ काय? माझी सगळ्या इकडे तू 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 होऊन राहिली म्हटलं. अरे रे रे रे, बेकार बाई आहे मग इथं. खरंच फक्त पैशाची लोभी आहे ही. आणि दादा पैशाच्या लोभी बाईसोबत तर कधी लग्न करूच नाही. बाई म्हणा का माणूस म्हणा, ह्या माझ्या घरचा माणूसही असाच आहे म्हटलं. असं करा दादा, ह्या दोघांचं लग्न लावून द्या तुम्ही. बस राहा म्हणा आता दोघं जण. मी तर ह्याला सोडचिठ्ठीत देतो आता. राहतच नाही, तुम्ही देऊन द्या आता हिला. नाही, मी सोडचिठ्ठी तर देत नाही इले.
पण माहित आहे, कारण मला काही गरज नाही आहे लग्न करायची. पण माझा विश्वासच उठून गेलाय. पण माहित आहे, इले मी तसंच तडपावत ठेवतो आता. कुठं राहतं, कारण हिचा बाप तिला ठेवत नाही. त्या दिवशीच मी भेटून आलो तर बाबा म्हणे नाही म्हणे, मी ठेवतच नाही म्हणे पुरीले म्हणे. हा, मला सांग म्हणे फक्त कुठं आहे तर मी जातो म्हणे. अशी अवलाद जन्माला घातली म्हणे, तर मला मै शरम वाटून राहिली म्हणे स्वतःची. काय करून रे ते वडील? हा, काय करणार आहे? एकुलती एक पोरगी, आता प्रॉपर्टी राहतो ना, कर बा तुझ्या मनानं. तुझ्याच मनानं शिक, सगळं कर. त्याने एवढी आजादी दिल्यावर हिनं त्याचा फायदा नाही घ्यायला पाहिजे होता. हिनं तर उलट चांगलं बनवून दाखवायला पाहिजे होतं. एखादी सर्व्हिस नाही केली, काही नाही केलं. हा, फक्त पाहायला सुंदर आहे म्हणून झालं काय? सुंदरता हे अशी करते म्हटलं. मग एकट्याचीच गलती आहे का रे सुमित? हा, आपल्या बायकोची गलती लपून ठेवून राहिला का सगळी? अबे साल्या, एकट्याचीच गलती आहे तुझी. हा, तू आला होता तिथं माझ्या घरी. आम्ही कसंही तिथं राहून राहिलो होतो तेव्हा चांगलं राहून राहिलो होतो म्हटलं. चटणी भाकर खाऊन राहिलो होतो कशी. हा, हिने पहिलं चांगलं खायची आदत आहे, चांगलं राहायची. आणि हे तू आला ना आला सगळं आमचं बिघडून गेलं. संसारात उद्ध्वस्त करून टाकला त्या. आमचा तर केलाच केला, स्वतःचाही केला. एवढी चांगली बायको आहे तुझी. लग्न नाही झालं म्हणे माझ्या म्हणे. हा, लग्न नाही झालं, चांगली पोरगी पाहिजे, त्यासारखी पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. तू तर आता वनवनच भटक जाऊ काय. तुला तर आता जागा नाहीच आहे माझ्या घरात, समजलं काय? दादा, सोडचिठ्ठीची कागद तयार करा, नाही राहायचं आहे मला या माणसासोबत. मी पण मला काय करायचं आहे तर. अंजली, अंजली, एवढ्यानं माझी शेवटची चूक समजून माफ कर ना मला. हा, याच्यानंतर नाही करणार ना, लिहून देतो लागून तुम्ही. याच्यानंतर जर असं केलं तर मला खरोखर नको ठेवू तुझ्या आयुष्यात. पण शेवट मला माफ करणार येतात. मी असं नाही करणार ना, कधीच नाही करणार. सोडचिठ्ठी नको देऊ ना मला लय प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या अंगाला हात लावू नको, दूरून जाय तिकडे. काही गरज नाही मला तुझ्यासारख्या माणसाची. हा, शरम येते म्हटलं मला आता तू नवरा म्हणाले. एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढे मोठे ऑफिस, हा, ते सांभाळायला तुला दिलं होतं की बस फक्त आयता बॉस सारखा बसलं होतं तुले. हा, त्याची बेकारी करून राहिला होता. कोणी पोरगी आली का लागला तिच्या मागं, याच्यासाठी ठेवून राहिला होता का पोरीले? त्या पोरीस माझ्या मागं मागं फिरत होत्या अंजली, पैशासाठी. मग काय करू, पोरीस तशी आहे ना. तू हरामी आहे, पोरी नाही आहे तशा. पोरी तशा राहतच नाही. हा, एखादी असली म्हणून का साऱ्याच असते काय? पण तू लोभ दे असं ना त्याला, लोभ दे असं, ब्लॅकमेल करे असं. अशा कशा पोरी त्या जाड्यात फसून राहिल्या होत्या एवढ्या? हा, सगळ्या पोरी का सारख्याच असते काय? ताई, याचं लय दिवसाचं कानावर येऊन राहिलं होतं म्हटलं. माहिती आहे, काही काही पुरी 4 दिवसात 8 दिवसातच जॉब सोडून चालल्या होत्या. खूप दिवसाचं चालू होतं हे याचं. पण लक्षात असं नाही आलं की बा जाऊ द्या, बॉस आहे शेवटी. आणि आपल्याला बोलता येत नव्हतं काही, एम्प्लॉईजला एवढं बोलता येत नाही. याची न माझी एक वेळा हुज्जतही झाली होती. हा, कायसाठी एका पोरीला ना पकडून ठेवलं होतं रूममध्ये, बंद करून ठेवलं होतं. मी म्हटलं काऊन म्हटलं, तर मला म्हणे तुझे काम कर म्हणे, तू नाही नोकरीवरून काढून टाकन म्हणे. मग आम्ही 2-4 मित्रांनी मिळून त्या पोरीला सोडवलं, आजाद केलं. अरे देवा, मग तर याले पोलिसाच्या ताब्यातच द्यायला पाहिजे. दादा, काय करते या माणसाचा आता? याले सोडचिठ्ठी तर देतोच देतो, पण याले पोलिसाच्या ताब्यातही देतो दादा आता. हा, यानं लय पुरीची जिंदगी खराब केली आहे मग. नाही अंजली, हा खोटा बोलते. या एक नंबरचा खोटारडा आहे म्हटलं स्वतःच्या बायकोची. हे काढून राहिलं माझ्यासोबत, बदला काढून राहिलं हे आता. मी इथल्या नवरावर माझ्यावर भरोसा ठेव म्हटलं, या परक्या माणसावर भरोसा ठेवून राहिली तू. याच्यापासून काय फायदा आहे तुला? स्वतःसारखं समजतं का दुसऱ्याले? हा, स्वतः आहे तसा तर तू करूनच राहिला, दुसऱ्याला तसाच म्हणतं काय? मला तुझ्यावर लय दिवसचा शक होता ना. मी म्हटलंय होतं हे असं आहे. तुला म्हटलं 1-2 वेळा, तर तू काय नाही अंजली मी असं करत नाही. हा, तू शक नको करू माझ्यावर. चांगली राह असं तसं. मला इथं जास लागते, तिथं जास लागते. म्हटलं ठीक आहे. हा, कायसाठी दिले दादाने एवढे मोठे मोठे बिझनेस तुले? का चल बा, आपल्या बहिणीची जिंदगी सुधारते. पण जर माणसाचं असं सुखच नसन, असं असं लोपर माणूस, तर काय करून त्या माणसाचं तर तुझ्यासारखे 56 उभे करतो बा आता ये कधी. बरोबर आहे ना, पैशाच्या जोरावर तर माणसं भेटणारच आहे. तू कायच्या जोरावर नाही तर बायका पाहून राहिला होता? हरामखोरा, लाज नाही वाटत का जराशी? आता दर भटक जो. हा, अन नोकरी कर जो लोकांच्या हाताखाली आता. का? कारण का तू तुझ्याजवळ आहे, शिक्षण तर आहेच. कर जो आता नोकरी. किती नोकरी करतो तो. आणि इले घेऊन जाजो परीले. इले पाहू पाहू तरी कोणी तुला नोकरी देईन. तू फक्त उभी राहून पाय आता. हा, चला तुझं काम आता. नाही, माझी काही चूकच नाही आहे यात. या बॉसचीच आहे म्हटलं. मला काही माहित नाही, हा स्वतः आला होता तिथे. आम्ही तर दोघे राहतच होतो ना. मग जरी मी माझ्या नवऱ्यासोबत भांडत होते, काही पण करत होते, पण आम्ही व्यवस्थित होतो ना तिथे. याला तिथे यायची काय गरज होती? तू एक बाई होय म्हटलं, सभ्यता तुझ्या अंगात पाहिजे. कोणता माणूस आला तर काय त्याच्या मागं लागत असते काय? त्यानं किती काही म्हटलं का तुला घर देतो, हे देतो, ते देतो. नाही पाहिजे मला, माझ्या नवऱ्यासोबत मी सुखी यायच्यातच असं म्हणायला पाहिजे. हा, तर तू तर बस, तू लोभिष्ट आहे ना, म्हणून त्याच्या मागं लागली. नाही तर कोण चांगल्या बाय आहे नाही. हा, का स्वतःच्या नवऱ्यासोबत जशी परिस्थिती आहे तशा कंडिशनमध्ये राहून राहिल्या. पण तुझ्यासारख्या कोणाच्या मागं लागून नाही चालल्या म्हटलं. मग तर जगात बायले काडीमाच फासला असता. पैसा काय याच्या बापाचा होता का या खर्च करून राहिला तर तुझ्यावर? तर माझा पैसा होता म्हटलं, माझ्या भावाचा पैसा होता. याले काय आहे, आयत्या पैशावर रेगोटा पाडून राहिला होता. याले कमावणं म्हणा 5-10 रुपये, आणि लाव म्हणा किती लावतं तर किती खर्च करतो त्यासाठी. तर माझ्यावर काही खर्च नाही केला यांनी. खोटी बोलून राहिली तू. हा, एवढी शॉपिंग करून दिली तुले, एवढं खा प्यायचं, शॉपिंग, जेवण गावण सगळ्यापासून खर्च केला. आता म्हणतं का मी काहीच नाही केलं त्यासाठी? काहीच खर्च नाही केला काय मी तुझ्यासाठी? नाही पाहिजे होता मला तो खर्च. मी काय म्हटलं होतं? तुम्ही काय म्हणे मला घर
हे घर नावानं करून देतो म्हणे माझ्या. हे घर काय त्याच्या बापानं घेऊन दिलं काय त्याला? का त्याच्या कमाईनं घेतलं त्यानं 2 रुपये कमावले कधी? घर दिन काय या दुसऱ्याच्या नावानं करून देईन काय माझ्या नावाचं घर? म्हणून तर आलीच नाही इथं. मला माहिती आहे कधी काय करून म्हणून. यांनी मला असंच म्हटलं होतं, हे घर तुला करून देतो म्हणून नावानं. म्हणूनच मी यांच्या मागे मागे आली होती की आपल्याला घर वगैरे मिळून जाईल तर सांगता येते खरी की आम्ही स्वतःचं घर तयार केलं म्हणून स्वतःच्या मेहनतीवर. असं म्हटलं असतं मी माझ्या सासऱ्यांना. त्यांना दाखवायसाठी मी हे असं केलं म्हटलं. तर याने मला इथून फार्म हाऊसवर नेऊन ठेवलं जिथे काहीच नाहीये. तिथून मी पळत आली. हो, मला तिथे खूप भीती वाटत होती. मला म्हणे नाही म्हणे इथे थांब म्हणे. मी म्हटलं का बरं? तर म्हणे माझ्या आई वडिलांना माहित झालं असं तसं सांगत होता मला. दादा चल आता इथून ह्या पोलीस पाठवू, याले अंदर टाकून देऊ आणि आपण चला जाऊ घरी. बस मला ह्या माणसाचं तोंडही पाहायचं आहे आता. काही गेलेला माणूस आहे पूर्ण. असं मी गेलो काय आता? आणि ऑफिस कोण सांभाळून ते एवढं मोठं? लय सांभाळणारे लय भेटते तुझ्यासारखे. म्हणजे आताही माझ्यासारखंच पाहिजे काय? तुझ्यापेक्षा चांगले लोक भेटते म्हटलं. लय चांगले लोक आहे जगात. इमानदार आहे आणि असे लोफर नाही आहे तुझ्यासारखे. तू एक नंबरचा वाया गेलेला लोफर माणूस आहे. कोणी नाही भेटत तुला ऑफिस सांभाळणार? कोणी येईन ना लुटूनच जाईन म्हटलं, लक्षात ठेवतो तू. अरे तू काय मला धमकी देतं? लय आहे म्हटलं असे काय आहे? पैसे द्यायची गरज आहे त्याला. तुला जे देत होती ते त्याला देईन. कसा लुटत होता? 1 लाख रुपये महिना घेऊन राहिला होता ना. चल आता तो 1 लाख रुपये मी दुसऱ्याला देईन. भेटन पण माझ्यासारखं नाही भेटणार म्हटलं. काय तुला डुबून टाकन म्हटलं कंपनी. त्याच कोणती वर्तन नेली नाही तर? त्याच कोणती वर्तन नेली? कंपनीचं नाव डुबून राहिला होता. पैसा जरी नाही डुबवला पण नाव डुबून राहिला होता. आणि नावच तर मोठं आहे. पैसा कमी कमावला तर चालते माणसानं जीवनात, पण नाव कमावलं पाहिजे. त्याला खरा माणूस म्हणते. तर मग लय नाव आहे म्हटलं माझ्या समाजात. असं नको समजू माझं नाव नाही आहे म्हणून. लय मोठं नाव आहे. तुला वाटते फक्त माझं नाव नाही म्हणून. असं ना, ज्याच्याजवळ असेल त्याच्याजवळ असेल, पण माझ्याजवळ नाही ना. माझ्याजवळ काही इज्जतच नाही ठेवली ना त्या. सगळे समोर इज्जत गमावली चालते पण बायको समोर नाही गमावली पाहिजे माणसानं. काही राहत नाही त्याची. सुमित भाऊ तुम्ही सांभाळा माझी कंपनी आजपासून. तुम्ही माझे भाऊ आणि बस मी तुमची बहीण. आणि आजपासून कंपनी तुम्ही सांभाळा म्हटलं माझीवाली. मी नाही ताई, मी नाही सांभाळू शकत बा. माझ्याकडून नाही होते काम जास्तीचे आणि मला सांभाळता येत नाही. मी सांभाळतही नाही. नाही तुम्ही सांभाळा ते कंपनी. तुम्हाला त्या कंपनीतलं सगळं माहिती आहे. तुम्ही एम्प्लॉईज राहिला आहे तिथं. खूप वर्षापासून काम केलेलं आहे. अनुभवी तुम्हीच आहे. तुम्ही काय फक्त तुम्हाला एम्प्लॉईजचा पगार वगैरे देणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं, काम कसे करते काय करते. जसं ह्या करत होता तसंच तुम्हाला ते बाकीचं करणं आहे. आणि काही गोष्टी तुम्हाला दादा समजून सांगते, काही गोष्टी तुम्हाला मॅनेजर सांगते, तर तुम्ही बरोबर ते हँडल करू शकता. तुम्ही हो म्हणून दे ना. करायला काय हरकत आहे तुला? तुला तर माहितीच आहे सगळं ऑफिस मधलं. आणि मी सेक्रेटरी राहीन तिथे. कोण म्हटलं मी तुला सोबत ठेवणार आहे म्हणून परी? मी तिथं नोकरी करो चाहे नाही करो, मला काही गरज नाही ते नोकरी केलीच पाहिजे म्हणून. मी तर मस्त ट्रॅक्टर घेऊन राहिलो आता शेती करायसाठी. मस्त विचार आहे माझ्या शेती करायची आता. नोकरी तर इच्छाच निघाली आता. हो पण तुला नाही ठेवत मी सोबत आता. तू तुला काय करायचं तू पाहून घे. तुला कोणी भेटते परी? तू सुंदर आहे ना, तुला कोणी भेटते म्हटलं. नाही ना तुम्ही चुकलं ना माझं. माफ कर ना मला आता. एवढ्यांदा माफ करून दे ना. नाही आता नाही. आतापर्यंत मी नादान होतो. मागच्या वेळेस म्हटलं जाऊ दे, एक वेळा गलती झाली माफ करून द्या. पण आता ही गलती नाही आहे, ह्या गुन्हा आहे म्हटलं. 7 गुन्हा केला त्या. किती बोलली म्हण तू? तुला चांगलं भावत नाही पैशाचं, असं तसं मी पैशासाठी करतो. सगळं चांगलंच होईल, तुलाच मस्ती आहे, असं अशी बोलून राहिली होती तुम्हाला. मग कुठे गेली तुम्ही मस्ती आता? प्लीज सुमित प्लीज मला माफ कर ना. माझे पप्पा पण मला एक्सेप्ट नाही करणार आणि तू पण नाही केलं तर मी कुठे जाऊ रे? तू कुठेही जाय, मसनात जाय, मला काही घेणं देणं नाही आहे त्या गोष्टीचं. तू कुठं जातं काय करतं मला काहीच मतलब नाही त्याचा. तू इथून माझ्या नजरेच्या दूर होऊन जाय आता. अच्छा असं म्हणतो का मला? मग ठीक आहे, जीवच द्यायला जाते मी आता. कोणीच नाही ना माझा आता, नाही तू आणि नाही पप्पा, तर मी आता जीवच द्यायला जाते म्हटलं. नाही तुम्हाला माझी गरज तर जाय तू. मला काही सांगू नको, जीव दे नाही तर काही कर. मला काही घेणं देणं नाही आहे तुझ्यासोबत. मी तसंही दुसरं लग्न करणार आहे. पोरगी पाहिली आहे म्हटलं, समजलं? माझ्या घरचे ना पोरगी पाहिली आहे. सोडून द्या म्हणे तिला म्हणे आता. काही गरज नाही म्हणे त्या बाईची. सगळ्याला माहीत झाली म्हटलं ही गोष्ट. बरोबर आहे सुमित भाऊ. तुम्ही काय काळजी करता? मला बहीण आहे म्हटलं. माझी बहीण देऊन देईन तुम्हाला. हा मला तुम्ही माणूस चांगले दिसून राहिले. तुम्हाला माझी बहीण देऊन देईन लागन तर लहानवाली. तुम्ही लग्नही करा आणि कंपनी सांभाळा. नाही ताई, मला तुमची बहीणही नाही पाहिजे आणि तुमची कंपनी नाही पाहिजे. तुमची कंपनी तुम्ही सांभाळा आणि तुमच्या बहिणीला तुम्ही सांभाळा. मला नाही पाहिजे. मी पाहिली आहे पोरगी तिकडे दुसरी. चांगलंच केलं भाऊ तुम्ही. चांगला विचार केला. लवकर करून घ्या लग्न. त्या पोरीसोबत नाही करत माझ्या बहिणीसोबत तर. पण कंपनी सांभाळायला नाही नका म्हणू बा. हा तुम्हाला लागन तर हे घर ना मी देतो नावानं करून. हा नावानं करून देतो लागन तर. पण त्याच्या बदल्यात तुम्ही कंपनी सांभाळा. ताई मी लोभी माणूस नाहीच आहे. माझंच घर म्हटलं एवढं मोठं आहे. मी माझा परिवार सोडून आता कुठंच जात नाही. माझ्या परिवारात जो आनंद आहे ना तो कुठंच नाही म्हटलं. तुम्ही या माझ्या घरी एक दिवस. अरे भाऊ एवढं म्हणते तर करून घ्या नोकरी. काय फरक पडून राहिलाय? पगार तर भेटणंच आहे ना तुम्हाला. मालक राहाल शेवटी तुम्ही. हो दादा बरोबर आहे तुमचं. पण आता तुम्ही सांगा मला, एवढी मोठी चोट खाल्ल्यावर कोण्या माणसाचं मन लागते? माझ्या मन त्या दिवशी सर्व्हिसमधून उडून गेलं, ज्या दिवसपासून हे दोघं एक आले. समजू शकतो भाऊ मी तुमच्यावर काय बितून राहिली असं म्हणून. पण आता त्या सगळ्या गोष्टीले समोर निघा लागल ना. भूतकाळ म्हणून समजून काढून टाका मनातून. भविष्य काळाचा विचार करा आता तुमच्या.
खरंच सुमित, आता भाऊ म्हटलं ना, भाऊ म्हटल्यावरही करत नाही काय? ठीक आहे पण एका अटीवर. बोला, कोणती अट आहे? अट अशी आहे का मला हे घर नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे. मी माझ्याच घरून नोकरीवर येत जाईल, जात जाईल, पण मी बांधला राहणार नाही रे बा. आताच सांगतो. कारण मी माझ्या ह्या नोकरीबरोबर शेती सांभाळन आणि ऑफिस तुमचं परफेक्ट सांभाळन. काय तुम्हाला जे काही मला पगार द्यायचा आहे दे जा, नाही तर नका द्यायचा. नाही नाही, असं कसं? पगार देईन ना, 1,00,000 रुपये महिना फिक्स आहे. हा, याला देत होती ना, अशा लोभी लुसाड माणसाला दिल्यापेक्षा तुला दिलेलं केव्हाही चांगले. ठीक आहे ताई, भेटू मग उद्या ऑफिसमध्ये. निघतो मग मी आता. अरे निघता निघता तो कचरा घेऊन जा सोबत. नाही आता एकच टाका लागते मला. ह्या जाईल ना बॉसच्या सोबत, बॉसने नाही इले. सुमित प्लीज ना, याच्यानंतर मी असं कधी नाही करणार ना, माफ कर ना मला. मी कुठे जाऊ आता? कोणीच नाही आहे मला तुझ्याशिवाय. माझ्याशिवाय कोण नाही आहे तुला? अरे बा तू तर एकटी आहे काय? तुला किती मोठ्या मैत्रिणी आहे, मित्र आहे तुले. हा, ह्या बॉस आहे शेवटी. नाहीतरी आता ह्या ताई या बॉसला सोडून राहिला. मग मग तर त्याला कोणी आहेच नाही आता. मग तू आहे आणि ते आहे, दोघं जण राहा मस्त. त्या बॉसनं मला धोका दिला सुमित, खरंच. मला यकीन नाही झालं. तुला माहिती आहे ना, मी नादान आहे ना. नादान समजून तरी प्लीज मला माफ करून दे ना. घरी घेऊन चाल ना आता. माफ नाही करत मी तुला आता. नाही, माफ करायची क्षमता निघून गेली आहे माझ्या मनातून आता. मी आता तुला तर मला राग येऊन राहिला म्हटलं परी. खरंच मी तुला काय समजत होतो. हा, तुझ्यासाठी काय काय नाही केलं म्हटलं मी. आज म्हटलं मी कंगाल झालो फक्त तू यायनं. फक्त तू यायनं म्हटलं. नाही तर मस्त राहिलो असतं म्हटलं दोघं जण, तर किती चांगलं झालं असतं. दादा वहिनी किती चांगले राहते आपल्या घरी. आता मी तशीच राहीन ना. तू ठेवशील त्या परिस्थितीत राहीन म्हटलं. मला खरंच अद्दल घडली आता. आता नाही करणार मी असं. हे तू अगोदरही बोलली होती परी. काय पहिल्यांदा झालं असतं तर मी तुला माफही केलं असतं. पण आणि तुला म्हटलं होतं मी, दुसऱ्यांदा अशी जर गलती झाली तर मी तुला माफ करणार नाही म्हटलं. तू काय म्हणे, ठीक आहे म्हणे, मी याच्यानंतर अशी गलती करतच नाही म्हणे. आता काय तोंड पाहता? निघ ना इथून. इथं कोण सहारा देणार आहे तुला आता? लवकर निघ इथून आता. तू काय मुहूर्ताची वाट पाहत आहे? निघ ना आता तिच्या मागं. जिथं ते गेली जाण तिच्या मागं मागं आता. प्लीज अंजली, एवढ्यांदा माफ करून दे ना मला. माफ तर तुला मी करतच नाही रे. कसंच नाही करत. तुला आतापर्यंत माफ करत आली. तुझे सगळे गुन्हे पोटात घातले. दादाला मी आजपर्यंत एकही गोष्ट नाही सांगितली असती ना, तुझे हातपाय तोडून टाकले असते म्हटलं. आम्ही तर प्लॅन तोच केला होता. पण जाऊ दे म्हटलं आता. तुझ्यासारख्या गरीब माणसाला काय करतो हातपाय तरी तोडून? कुठून लावशील तू पैसे? त्याच्यापेक्षा फिर, गावात फिर आणि काम कर मस्त. हा, तुला चांगली आयती भाकर चांगली नव्हती लागून राहिली. त्याच्यापेक्षा मस्त काम कर आता. आणि राय तिलाही ठेव. आता तिलाही इकडे तिकडे भटकू नको देऊ. कारण बिचारी आता बेघर झाली ती. तू आहे ना, ती बेघर झाली म्हटलं. आता तिलाही तू आसरा दे. दादा चला घरी. आणि ह्या घराला कुलूप लावून घ्यायला घरातून काढून. दादा, तुम्ही तर समजावं तुमच्या बहिणीले. तुम्ही एवढे मोठे आहे, एवढे समजदार आहे, पण तुम्ही शांत उभे आहे. काही बोलून नाही राहिले, काही हे नाही. मी काय समजावणार आहे? हा, समजावलं असतं, पण अशा गलतीने तर मी पहिलेच याच्या दूर आहे. हा, मी स्वतःही करत नाही असे कामं. दुसऱ्यांनी केलं तर मला पटत नाही. आणि त्याच्यात त्या काय म्हटलं, माझ्या बहिणीला केलं का तिला मूलबाळ होत नाही म्हणून, है ना? तुला माहित आहे का मूलबाळ होते नाही होत? माहित आहे का तुला? देव आहे का तू, का डॉक्टर आहे तू? दादा, आता 4-5 वर्ष झाली काहीच नाही झालं तर काय म्हणू मग मी, काय समजू आता याच्यावर? म्हणून म्हटलं मी असं. ते चेक केलं काय? हा, तपासलं काय? दवाखान्यात गेलो काय? मग कसं माहित तुला मला मुलबाळ होते का नाही होत म्हणून? कायच्यावर माहित तुले? नाही झालं असतं तर दत्तक घेतलं असतं, आश्रमातून आणलं असतं. हा, भरपूर गरीबाचे लहान लहान लेकरं भेटते म्हटलं. तिथून आणलं असतं, सांभाळलं असतं. एका छोट्या लेकराची जिंदगी चांगली झाली असती, सुधारली असती. त्याला आई वडील भेटले असते, घर भेटलं असतं. हा, पण तू तर एकदम हरामी निघाला. तुला लेकरू नव्हतं पाहिजे, तुला बायको पाहिजे होती. तुला 17 बायका पाहिजे म्हटलं, एखादीच नाही पाहिजे. दादा चल इथून. या माणसाच्या नजरेसमोर उभं राहायची माही 1 मिनिटाची हे नाही म्हटलं क्षमता नाही आहे. हा, चल आता. या घराला कुलूप बिलकुल इथं कोणी राहिलं नाही पाहिजे आता. आणि मग एवढ्या दिवसची केलेली मेहनत केली काय बाया? एवढ्या दिवसची हमाली करून राहिलो, त्याच्या बदलीत मला एखादं घर तर पाहिजे. हा, का ते नाही देत? पैसा भरपूर दिला म्हटलं, समजलं? पैसा दिला, मनमानी केली आतापर्यंत. आणि सगळा पैसा तू स्वतः वापरला, स्वतःच हे केलं. कधी मला खुशीनं म्हटलं, यानं म्हटलं दादा एखाद्या वेळेस जेवण करायला नेलं नाही, कधी कपडे घेऊन दिले नाही, काहीच केलं नाही म्हटलं. मी स्वतःच्या पैशानं स्वतःच जावं म्हटलं. एकटीच जात होती, मैत्रिणीला घेऊन, कोणाला घेऊन. पण यानं मला कधी सपोर्ट नाही केला म्हटलं कोणत्या गोष्टीले. आणि त्या परक्या बाईले शॉपिंग करायला नेऊन राहिला होता. ह्या माहीच गाडी, माहीच घर. हा, आणि बाई दुसरी. हा, हे नाही खपत मला. तू अजून दुसरा कोणता गुन्हा केला असता ना, ते 10 गुन्हे माफ केले असते म्हटलं. मी पण हे असा बाईचा गुन्हा एकही माफ नाही करत तू. यार वैशाली ताई, वैशाली ताई, काय झालं मोहिनी? काय म्हणता? वैशाली ताई, ते पोरगी आली नाही म्हटलं आज कामवाली. काहून, तिने सांगितलं होतं का तुम्हाला उद्या सुट्टी गिट्टी काही घेतो म्हणून? नाही व, असं तर म्हटलं नाही तिनं मला का मी सुट्टी घेतो का काही म्हणून. तिची आई येईल नाही तर आज. झाली सर तिची आईची तब्येत चांगली. त्याच्या मागं कसे 17 घरं राहते, तर इथचं काम तिथचं काम करत राहते त्या. पुढचं पहिले कोणी म्हणते मग आज लवकर करून द्या, असं तसं करते. उशिरा येईन मग ते आज. मग तुम्ही सांगा, ते येईपर्यंत घराला बिना फळाचं राहीन घर. घराला झाडलं नाही, पुसलं नाही, आता बाई तर अजून काव करण आपल्यावर. तू काय टेन्शन घेत होतं त्याचं? मी कायसाठी आहे, मी करून घेतो ना. जराचं काय म्हणते तर भांडे गिंडे राहू दे तुला, गंत
झाडझूड करतो आणि पोछा लावून देतो, नाश्ता करतो. काही करू नका, जाऊच नका किचनमध्ये. उद्या उशीर हो का पाशीर हो, काही गरज नाही. माझ्या दोघांनी लाडू आहे, ते खाऊन घ्या लागन. तर एकदम तुम्हाला आधार पाहिजे पोटाले तर. पण माहिती आहे, करू नका. आत्याबाई माहिती आहे, निरा घनघन घनघन करत राहते. ते पोरगी येते म्हटलं तर काय म्हणे, नाही म्हणे मी खात नाही कोणाच्या हातचं, असं नाही तसं नाही. काय झालं, ते बिचारी पोरगी काय खराब आहे का ते? जाऊ दे ना, त्याचं काय कर्तव्य एवढा विचार, आपल्याला आपलं करणं आहे ना. मग मी करू लागू का तुम्हाला हातभार? काही गरज नाही आहे, करता येते ना मला. 2 हात आहे 2 पाय आहे, काऊन करता नाही येत का मला काम? तू शिकून राहिली का आता काम मला? करतो मी. जा आराम कर, तुला आराम सांगितला ना डॉक्टरनं. एका जागी बसू बसू अकळल्यासारखी झाली ना वैशाली ताई मी. असं मग ते कामवाली बंद करून टाकू काय? बातच मग चांगली होतं तर फ्रीच होऊन जातं बिलकुल. मजाक करतो वैशाली ताई, माझ्याकडून होत काम एवढे मोठे, आता मी करतच नाही. बरं काय खाशील नाश्त्यात सांग मला, करतो मी. काही करा तुम्ही काही केलं तर चांगलंच लागते मला. मोहिनी, हे कुठं गेले हो सुमित बापूजी? ट्रॅक्टर आणायला गेले काय? मग जातो म्हणे तर. वैशाली ताई, तुम्हाला माहित नाही काय काही गोष्ट? अहो सुमित बापूजी, ते परीनं अजून तसंच केलं मागच्यासारखं. तिथं गेले सुमित बापूजी. म्हणते बॉस नाही का त्याचा, त्या बॉसच्याच मागं लागली म्हणते. बाबा काय बाई असून तर असो. गेले म्हणते, आता काय तमाशा चालू आहे म्हणते. त्याने तो व्हिडिओ करून आणला ते बॉसच्या बायकोचा भांडणाचा. पण भांडण झालं म्हणते त्याचं. ते म्हणे असं तिचीच प्रॉपर्टी म्हणते सगळी, आणि ह्या नुसतं पोरी आणते म्हणते कुठच्या. मग ते बोलणार नाही का ते बाई? तर असंच झालं म्हणते. आता जातो म्हणे. मी म्हटलं मग आता परीला आणता काय म्हटलं. मग काय म्हणे, आणतो म्हणे. बस आता नाही आणत म्हणे मी, आणतही नाही म्हणे. आणि आणा नाही तर सध्या तिला म्हणे एवढ्या इलपाट्या खाऊ देतो म्हणे, एवढी तकलीफ भोगू देतो म्हणे, तर तोपर्यंत तरी आणत नाही तिले, वर्षभर तरी नाही आणत म्हणे. काय हो सतावता म्हणा फालतू. आता असते बाई ना समज, सगळं काही समजदारच असते काय? ना समज नाही म्हणत वैशाली ताई त्याले. ना समज असं असते काय? ना समज तुमच्यासारखं माझ्यासारखं. एखादी गलती झाली तर त्याला माफही करते कोणी. तिला सारं समजते, हेच कसं नाही समजत? पैशाची लोभिष्ट बाई. आणतच नाही म्हणे, म्हटलं आणूच नका तिले. 4-6 महिने रोद्या म्हटलं तिकडे पडली, आणि स्वतःचा बापही ठेवत नाही तिले. आता भटकन इकडली तिकडे. मोहिनी, हाय मोहिनी. आला मी यायचा पुकारा वैशाली ताई. इकडे तिकडे गेलं का मग आई बातच बोलावते. बरोबर आहे ना, तू आई बोलावते म्हणजे तू आईला माहित आहे ना. आराम सांगितला पोरीला डॉक्टरनं, आणि पोरगी इकडे तिकडे फिरून राहिली, आणि एकसारखी उभी आहे इथं किती वेळची. मग मी सांगतो अजून काकूले. थांब, तुला असं वाटते का सांगितलं नाही पाहिजे? मी सांगतो काकूले. तू ऐकून नाही राहिली ना आजकाल. वैशाली ताई सांगू नका, मग यायला बोलते बरं. मला माझ्या आईचं अजूनही भेव लागते. चला मग जातो मी आता घर खोलीत मायावाल्या. जाय निरे फिरत नको राहत जाऊ. चला बा मग मी बहीण भाऊ. कसं वाटलं तुम्हाला परीचा किस्सा? आता नाही आणत परीले. तुमची इच्छा आहे ना परीले चांगली शिक्षा झाली पाहिजे. आता पहा ना परीचे कसे हाल होते चांगले. आता पहा फक्त तुम्ही व्हिडिओ. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मोहिनीला पसंत करत जा बा. मोहिनी खूप मेहनत ना बनवते. मी प्रेग्नेंट आहे आता, तरी मी व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. तर तुम्ही माझ्यावर थोडंसं ध्यान देत जा. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओ.